क्लास तुमचा मी प्रमिला, मी पनवेलवरून आहे. क्लास तुमचं मला माझ्या एका फ्रेंड कडून समजलं, तिनेच मला तुमचा नंबर दिला. माझा आवाज येतो ना? हो येतोय आवाज, बोला. क्लास छान आहे. योगा, प्राणायाम, मेडिटेशन सर्व काही छान आहे. चालेल, ठीक आहे, थँक्यू. थँक्यू. आता कोण बोलताय? अवंतीताई. मी अवंती भांडारकर, मी गुजरात इथे राहते आणि ताईचा क्लासेस मी माझ्या काकूकडून जॉईन केले. आपण आहे इथे जयश्री काकू, त्यांनी सांगितलं होतं तुमच्याबद्दल. मला 2 महिने झाले आणि मला छान फरक जाणवतो. म्हणजे माझे इंचेस पण कमी झालेले आहे, वजन पण कमी झालं आणि मला छान सगळे ड्रेसेस पण येतात आणि बरं वाटते. दिवसभर हलकं वाटते, बसायला उठायला, वजन कमी झाल्यामुळे. आणि आता 2 महिने झाले मला आज पूर्ण. छान वाटतं सगळं करून. जेवणात बदल केला, सगळ्या गोष्टीमध्ये बदल केला, वजन पण कमी झालं. छान, थँक्यू. बरं वाटते ते, तुम्ही शिकवता पण छान. किती किलो थँक्यू ताई. किती किलो फॅट लॉस केला तुम्ही? अरे यार, का कुठं गेला? माझं 77 किलो होतं, मी आता 70 किलोवर आली आहे. ओके, छान. चला, 2 महिन्यामध्ये. थँक्यू तुमचा अभिप्राय दिल्याबद्दल. सातत्य ठेवा, ठीक आहे. कन्सिस्टन्सी महत्वाची आहे. कधी रिझल्ट मिळतो, कधी स्टॉक होतं, हे सगळं होत राहणार. पण आपल्याला कमीत कमी जर 10, 15, 20 किलो रिड्यूस करायचं आहे तर टाइम द्यावा लागतो तेवढा. स्पीकर ऑफ करा ना. हर्षाली ताई, तुमचा नंबर आहे. माझं नाव हर्षाली खेळणार, मी पुण्यावरून आहे. मी युट्यूबवर बघून तुमचे व्हिडिओ जॉईन केले आणि मग नंतर क्लास जॉईन केला. मला एक्झरसाइज मध्ये खूपच छान वाटतंय. मी 1 महिन्यापासून एक्झरसाइज करतेय आणि इतकं कंटिन्यू मी फर्स्ट टाइम करते, एवढं 1.5 तास पर्यंत. मला 1 किलो वेट फॅट लॉस तर झालाय, पण डाएटवर थोडं काम करण्याची गरज आहे आणि एक्झरसाइज मध्ये मी सातत्य ठेवेन. तुमचे अफर्मेशन आणि व्हिज्युअलायझेशनचा पण खूप जास्त इफेक्ट होतो आणि रात्री झोपताना ते कामाचे प्लॅनिंगच्या ऐवजी अफर्मेशन देणे याचा पण खूप चांगला इफेक्ट होतोय बॉडीवर. झोप चांगली होते. माइंड मध्ये तेच विचार आले की आपण मध्ये मध्ये जागे पण होत राहतो आणि एकदा झोप तुटली की पूर्ण दिवस तसाच जातो. मग डोकं दुखतं, चहा पित राहणं किंवा एनर्जीसाठी गोड काहीतरी खाणं असं होतं. झोप महत्वाची. थँक्यू. रुपाली ताई, बोला. तुम्ही म्यूट मध्ये ताई. रुपाली ताई, बोला. माझं नाव रुपाली, मी गुजरातहून क्लास जॉईन केलाय. मी युट्यूबवर सर्च केल्यानंतर मला टाइमचे व्हिडिओ दिसले आणि मी तिथून जॉईन केलं. 4 महिने झाले. 14 किलो वेट लॉस झालेला आहे आणि स्लो झालेला आहे. आता बेली फॅटवर मॅडम 6 दिवसात काम करतायत तर खूप त्याचा फरक पडतोय. 40 वरून आज मी बघते 39 वर आले. मॅडम पण तिथे प्रत्येक गोष्टीचे मॅडम चॅलेंज देत आहेत, काम करत आहेत, जे सेवा करत आहेत त्याच्याने खूप फायदा व्हायला लागला. सगळ्यात मेन म्हणजे मिक्स योगा, मेडिटेशन, आपलं सगळं क्लास एकत्र असल्यामुळे शरीराला खूप फायदा होत आहे. मला तर खूप फायदा झाला. कालच मी जेव्हा वॉकिंगला गेले संध्याकाळी तेव्हा म्हणजे त्या रेग्युलर वॉकला त्या काल खरंच खूप एवढं कौतुक केलं. तिथे तुमचा नंबर त्या जरा 67 एरियाचे आहेत, त्यांना डाएट आणि एक्सरसाइज आहेत तर ते मला विचारत होत्या. काल मी त्यांना तुमचा नंबर दिले. आज त्या परत मला कॉल करते. मॅडम थँक्यू. तुमच्याबद्दल आवाज क्लिअर येत नाहीये नेटमुळे. रोज एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळत चालली की हा काहीतरी चेंज झालाय. 14 किलो वेट लॉस होणं खरंच खूप छान आहे. थँक्यू मॅडम. थँक्यू. तुम्ही सातत्य ठेवलं ते महत्वाचं आहे. कन्सिस्टन्सी, बरेच जण कन्सिस्टन्स नाही राहत. ज्योतिताई, स्पीकर ऑफ करा ना, नेटवर्कचा इश्यू वाटतं. हां, ज्योतिताई बोला. 15-20 दिवस झाले, कसं वाटतंय काय? राहू द्या, नाही बोलायचं काय असेल ते. स्पीकर ऑन करा. हां, असं माईकसारखं बटन असणार बघा. तुम्हाला कसं वाटतं ते बोला. हॅलो, माझं नाव ज्योती मुळे.
मला 15 दिवस झाले चांगलं वाटतंय आणि योगा पण व्यवस्थित आहे, शिकवणं पण छान व्यवस्थित आहे. खूप आवडलंय मला, चालू ठेवायचंय. आणि जे सूज वगैरे होती पायावर वगैरे दुखत होते ते जरा कमी झाले. छान छान, सातत्य ठेवायचंय. हा, वाढायला वेळ हा. लागला, कमी व्हायला पण तेवढा वेळ द्यावा लागेल. ओके. आणि आणि वयानुसार शिकवणं थोडासा पण- रिझल्ट कमी पुढे जास्त असतो. हा, शिकवणं पण खूप चांगलं आहे तुमचं, म्हणजे सगळं व्यवस्थित आहे. हां, थँक्यू. जयश्री ताई. काय चालू आहे? मी जयश्री भंडारकर, मी लाखनी मंडळावरून बोलत आहे. मी काहीचे व्हिडिओ युट्यूबलाच पाहिले आणि मग त्यांच्या व्हिडिओ मध्ये पाहून मी थोडीशी मोटिवेट होऊन मग त्यांचा फॅट लॉस ग्रुप जॉईन केला. त्यानंतर मग मी त्यांच्या चॅलेंजेस मध्ये पण पार्टिसिपेट केलं. तिथे मी विनर पण झाले आणि 2 चॅलेंजेस मध्ये मी 7 किलो वेट लॉस केला. फॅट पण लॉस झाला, माझे इंचेस पण बरेच लॉस झाले आणि मी कन्सिस्टन्सी ठेवली. आणि आता माझं वेट मी मेंटेन ठेवण्यासाठी आणि थोडंसं बेली फॅट थोडं कमी करण्यासाठी ताईचा क्लास हा कंटिन्यू करत आहे. ताईचा क्लास हा योगा क्लास मी 2 महिन्या आधी सुरू केला. 1 महिना केला, मग गॅप दिली, मध्ये काही कार्यक्रम असल्यामुळे प्रोग्राम, आणि मग परत आता 1 महिना झाला परत कंटिन्यू आहे. आणि त्यानंतर मी आता कंटिन्युअस ठेवणार. आणि छान वाटते योगा केल्यानंतर, फ्रेश वाटतं आणि थोडंसं म्हणजे छान वाटते. सगळ्या गोष्टी छान आहेत आणि ताई एकदम छान सांगतात, सगळं क्लिअर, सगळ्या गोष्टी आपल्याला म्हणजे एकदम क्लिअर बोलतात. त्याच्यामुळे खूप छान वाटतं. थँक्यू ताई, सो मच. थँक्यू. व्हेरी गुड, व्हेरी गुड. दळश्री ताई, थांबा जरा. तुमचा व्हिडिओ ना दिसत नाही, तुम्ही साईडला असे आहेत आणि तिथे माझी स्क्रीन ओव्हरलॅप झाली आहे. थांबा, तुमचा व्हिडिओ हे करते. थांबा जरा 1 मिनिट. तुम्ही दिसत. ताडे, येतोय ताई आवाज? हो, आता येतोय, बोला. मी धनश्री ताडे. मी ताईंचा क्लास जॉईन करून 2 वर्ष झाले. ताईंचे व्हिडिओ मी युट्यूबला पाहिले होते. युट्यूबचे व्हिडिओ पाहून मी एक्सरसाइज चालू केली. एक्सरसाइज चालू केल्यानंतर मी ताईंचा क्लास जॉईन केला. मला संधिवाताचा त्रास आहे. माझ्या हातावर पायावर खूप सूज यायची. माझं वजन पण खूप वाढलं होतं माझं ऑपरेशन झाल्यामुळं. आणि त्याच्यानंतर माझे हातपाय म्हणजे हातांचे मुवमेंट होत नव्हत्या. मग मी एक्सरसाइज चालू केल्यानंतर माझं वजन वाढल्यामुळं मला बसायला पण येत नव्हतं. मग मी एक्सरसाइज चालू केल्यानंतर माझं वजन पण खूप कमी झालं. माझ्या हातावरती आता सूज येत नाही. मला जॉईंटचा पण त्रास होत नाही. आणि ऍक्च्युली म्हणजे मला कसं झालं होतं, माझं ऑपरेशन झालं ना, त्यामुळे माझं वजन खूप वाढलं होतं. म्हणजे 16-17 झालं होतं. कोणतं आता माझं ऑपरेशन झालेलं? माझी पिशवी काढली होती ना. ओके. हां. मला पिरियड्सचा त्रास होत होता, त्यामुळे पिशवी काढली होती. 2 वर्ष झालं आता माझी पिशवी काढून. आता मी खूप ओके आहे, मला काही त्रास होत नाही. आता मध्ये मी 1 महिना क्लास जॉईन केला नव्हता, त्यावेळेस मला परत त्रास चालू व्हायला लागला. मी आता 1 जुलै परत क्लास जॉईन केला. थँक्यू. चला, आज बरेचसे जण आलेले नाहीत शनिवार असल्यामुळे. चला, थँक्यू सगळ्यांनी अभिप्राय दिला. मेन बघा, सातत्य ठेवणं गरजेचं आहे. आणि असं नाही की वजन वाढलं आहे म्हणूनच व्यायाम करायचे आपल्याला. तर आपण 9च्या बॅचला बरेच जण आहेत, त्यांनी फॅट लॉस कधीच केलेलं आहे. ते 2-2-2.5 वर्षापासून क्लास आहेत. एक मेंटेन राहण्यासाठी येतात, कारण घरी आपण करत नाही. घरी एवढं सातत्याने आपण बस करतच नाही. आणि घरातलं पण अशा कंडिशन असतात, मग मुलं हाक मारतात, कोण कुठलं काम असतं, काय असतं, असं वाटतं की चला एवढ्या वेळात माझं काहीतरी काम होऊन जाईल, असंच लेडीजच्या मनात असतं ना. किंवा हे करते तर हे करायचं आहे, ते करायचं आहे. स्टेबिलिटी नसतेच आपल्या माइंडची. स्टॅबिलिटी नसेल तर मग तो रिझल्ट पण नाही मिळत, सातत्य पण नाही राहत. हो ना, कारण जबाबदाऱ्या पण असतात ना. घरात जरी असलो तरी मुलांना शाळेतची तयारी करणं, त्यांचं टिफिन बनवणं, मग सासर माहेर, त्यांचे फोन कॉल्स, हे ते दिवसभर हेच रुटीन असतं ना. आणि त्याच्यात जॉबला जात असतो तो अजून धावपळ सगळी. त्याच्यातून स्वतः आपण ठीक असेल तर बोलतो ना आपण मेडिटेशनमध्ये काय एक वाक्य ॲड केलं आहे की सगळ्यात चांगले साथीदार माझे शरीर आहे, शेवटपर्यंत साथ देणारे. ठीक आहे, तर त्याच्यावरती फोकस करणं गरजेचं आहे. ॲटलिस्ट शेवटपर्यंत आपलं वॉशरूमला जाता आलं पाहिजे, स्वतःचं जेवण जेवता आलं पाहिजे, स्वतःची आंघोळ करता आली पाहिजे, स्वतःची सेल्फ वर्क तर आपल्याला स्वतः करता आलं पाहिजे. एवढं तरी फिट आपण राहिलं पाहिजे. हो ना. पण आपण बऱ्याच वेळी सुरुवात करतो डॉक्टरांनी सांगितल्यावर, तर असं नसलं पाहिजे. 30-35 नंतर व्यायाम करणं आणि ते कंटिन्यूस ठेवणं, कारण मसल पण लॉस होतात 30-40 नंतर. आणि नंतर हळूहळू मसल डिजनरेट झाला की बरेच त्रास व्हायला सुरुवात होतात.
ठीक आहे. त्यासाठी आपण वेट लिफ्टिंग पण ॲड केलेलं आहे, जे आधी नव्हतं ते आत्ताच 3 महिन्यापासून आपण ॲड केलेलं आहे, ज्याने पण तुम्हाला फरक जाणवेल. जाणवतो फरक धनश्रीताई? तुम्ही आधी फक्त आपण कार्डिओ आणि योगा करत होतो, आता वेट लिफ्टिंगने काय फरक जाणवतो तुम्हाला? मी तुम्हाला गेल्या महिन्यात म्हटलं होतं ना, तसं नव्हतं मी तुम्हाला, त्यामुळे एक महिना क्लासला ब्रेक घेतला. आता परत जॉईन केलं ना, आता आपोआप पाय दुखायचे राहिले. मी मेडिसिन वगैरे सगळे बंद केलेत आता. छान छान छान. मेडिसिनने पण नंतर किडनीवर इफेक्ट होतो. ठीक आहे. जे ॲलोपॅथी औषधं असतात कंटिन्युअस आपण घेत राहिले तर नंतर जाऊन किडनी वीक होते. ठीक आहे. त्याच्यामुळे एकच पर्याय मी आता व्यायाम राहिले ना आणि घरातला आहार. तर होते अजिबात होत तसं काय. असं उभं पण राहता येत नव्हतं, एवढे पाय थरथर कापत होते. आता असं काही होत नाही मला. का तो व्यायाम करतो तेव्हा प्रत्येक सेलला चांगला ब्लड सर्क्युलेशन होतं, तेवढा ऑक्सिजन पुरतो, म्हणजे पुरवठा होतो आणि तेवढा आपण ॲक्टिव्ह राहतो ऑक्सिजन पूर्ण बॉडीला मिळाल्यामुळे. ठीक आहे. हा फरक असतो. थँक्यू सगळ्यांनी अभिप्राय दिल्याबद्दल. सातत्य ठेवा, हेल्थची काळजी घ्या. क्लास करो न करो, घरी व्यायाम करा. क्लास सोडल्यावर पण कमीत कमी अर्धा तास व्यायाम करणं फार हा गरजेचं आहे. घरातली कामं सोडून, घरातली कामं काय व्यायाम नसतो. ठीक आहे. मग आपण एवढ्या आजारी पडलेच नसते ना, बायका ठणठणीत राहिल्या असत्या, हो ना. घरातली कामं तर सगळेच जण 5 वाजल्यापासून चालू करतात, ते रात्री चालूच असतात. हे नाहीतर ते, ते नाहीतर हे, सतत चालू असतं. ओके ना. ठीक आहे. थँक्यू.